रामायणातली एक घटना आहे, प्रसंग असा आहे, त्या रावणानं मारीच मामाला बोलवून घेतलं. रावणाचा मामा कोण? तुम्ही आहेत ना? रावणाचा मामा कोण? नाही, तुम्ही म्हणाल तुम्हाला कशाला बोलवले? मग त्यासाठीच बोलवले. ऐका ना, रावणाचा मामा मारीच, त्या मारीच मामाला बोलून घेतलं. मग रावणानं गप्पा मारायला सुरुवात केली. म्हणे मामा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणे काय गोष्ट सांगतोय? त्यावेळेस रावणानं छान गोष्ट सांगितली. म्हणे असं झालं, त्या जनकपुरीमध्ये गेलो मी, आणि तिथं त्या जनकानं आपल्या मुलीचं स्वयंवर रचलेलं होतं. 12 हत्तीचं बळ लावून धनुष्यबाण आणलेला होता, आणि पण असा ठेवलेला होता, जो धनुष्य उचलेल आणि त्याला प्रत्यंचा लावील त्याला ही सीता नावाची मुलगी माझी वरण त्याला दिल्यात येईल, त्याच्या गळ्यामध्ये ही वरमाला घालेल. आणि असा प्रण होता. ते 12 हत्ती लावलेलं बळ पाहिलं आणि ते धनुष्य उचलण्याकरता कुणी पुढे येत नव्हता. जनकाचे शब्द आहेत, अरे या भारतातलं बळ काय संपलं की काय? या भारतामध्ये कुणी वीर शिल्लक राहिला नाही की काय? हा धनुष्य उचलण्याकरता, याला प्रत्यंचा लावण्याकरता कोणी कसा पुढे येत नाही. आणि त्यावेळेस हे जनकाचे शब्द मला सहन झाले नाहीत. मामा, रावण बोलतोय, हे शब्द मला सहन झाले नाहीत. धनुष्य उचलण्याकरता मी पुढे झालो, आणि तो धनुष्य मी कसा बसा उचलला, कसा बसा धनुष्य उचलला. पण ज्यावेळेस ती प्रत्यंचा लावायची वेळ आली, त्यावेळेस तो धनुष्य मला काही आवरला नाही, आणि सबंध धनुष्य मी माझ्या छाताडवर घेऊन खाली पडलो. रक्ताच्या मला काय व्हायला लागल्या, काय म्हणतात त्याला, उलट्या व्हायला लागल्या. रक्तबंबाळ झालो मी. मामा, मी रक्तबंबाळ झालो, माझा अपमान झाला. त्या लग्नामध्ये मी न बुंदी खाताच वापस आलो. तुम्ही आहेत ना? त्या लग्नातली बुंदी मी अजिबात खाल्ली नाही. मी तसाच तिथून पळत सुटलो मामा. पण आता प्रसंग असा आहे, ज्या सीतेकरता मी एवढा अपमान सहन केला ना, तीच सीता असं म्हणतायत रामासोबत आता वनवासात आलीये, आणि पंचवटीमधून तिचं हरण करण्याकरता, शब्द पहा फार गोड आहेत मामा, त्या सीतेचं पंचवटीमधून हरण करण्याकरता तुम्ही हरण व्हा. काय शब्द आहेत? तिचं हरण करण्याकरता तुम्ही हरण व्हा, तिचं हरण करण्याकरता तुम्ही हरण व्हा. तुम्ही रामाला हरण म्हणून दिसा, राम तुमच्या पाठीमागं जाईल, आणि तुम्ही हरण झाले की मी सीतेचं हरण करीन. शब्द फार गोड येत, ऐका. मी सीतेचं हरण करीन. मामानं हात जोडले. म्हणे लहान असतानाच त्या प्रभू रामचंद्रानं त्याचा इंगा मला दाखवलाय. बिनटोकाचा बाण मारला होता, 7 समुद्रा पार जाऊन पडलो. आता काही त्याच्या पुढे जाण्याची हिंमत नाही. आता जर हरण झालो ना, तो नक्की मारल्याशिवाय राहणार नाही होणार हरण. त्यावेळेस रावण संतापला. रावण बोलतो, मामा तुम्ही जर माझी आज्ञा नाही पाळली ना, बंदुकीची गोळीत एका ठार करीत असतो. माझी आज्ञा 33 कोटी देवानी मोडली नाही, तुमची काय विषाद आहे? माझी आज्ञा मोडायची नाही मामा, एका बाणात तुमचं शिर उडवत असतो. मामा घाबरले, आणि मामा विचार करतायत, झालो हरण. शब्द फार गोड येत. जर हरण झालो तर राम मारल्याशिवाय राहत नाही, आणि नाही झालो हरण तर रावण मारल्याशिवाय राहत नाही. म्हणजे नाही झालो हरण तरी मरण, आणि झालो हरण तरी मरण. मग मरण जर दोन्हीकडे असेल तर शहाणपणा याच्यातच आहे. प्रभू रामचंद्राच्या बाणानं आलेलं मरण माझ्या आयुष्यामध्ये मला चांगल्या गतीला प्राप्त करून देईल, याचा विचार करून एका राक्षसानं सुद्धा चांगल्याच कर्माची निवड केली. आपण तो माणसे तुकोबाराय सांगतात, मग कर्म जर जीवनात करावंच लागत असेल तर एक काम करा, चांगल्याच कर्माची निवड करा, आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गतीला प्राप्त व्हा. महाराज सांगा ना, जगतामध्ये सर्वात जास्त चांगलं कर्म नेमकं कुठले? तर ते चांगलं कर्म जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्याच्या, अशी जोडी करा राम कंडीधरा, अशी जोडी करा राम कंडीधरा, अशी जोडी करा राम कंडीधरा, अशी जोडी करा राम कंडीधरा. गरीब बाबा पुत्र
ऐशी जोडी करा रामकंठी धरा, अशीच जोडी पाहिजे हा आपल्याला. ऐका ना, तुकोबाराय सांगतात अशीच जोडी करा. अशा गावाला जा की पुन्हा दुसऱ्या गावाला जाण्याची वेळ शिल्लक राहिली नाही पाहिजे. असं काहीतरी मिळवा की पुन्हा मिळवण्याची इच्छा शिल्लक राहिली नाही पाहिजे. असं काहीतरी जोडा की पुन्हा दुसरं काही जोडण्याची इच्छा जीवनात शिल्लक राहिली नाही पाहिजे. महाराज काय जोडावं आम्ही? तुकोबाराय सांगतात रामकंठी धरा, राम नाम जीवनामध्ये कंठात धारण करा. कौसडीतले लोक हुशार आहेत. म्हणे महाराज 20 वर्षापासून कथा ऐकतो, 20 वर्षापासून, त्याच्याही अगोदर कैक वर्षापासून परमार्थ आहे. हे तुम्ही जे कंठी धरा सांगतायत ना, कंठी कंठी कंठ म्हणजे हा जो भाग आहे त्याला कंठ असं म्हणत असतात. कंठी धरा म्हणतायत ना, काय डोरलंच आहे का? हा मंगळसूत्र हा शब्द आहे बघा. दोन्ही एकच आहे का? माझा अभ्यास जरा कच्चा आहे, ऐका ना. दोन्ही एकच आहे. ते मंगळसूत्र माय माऊली घालते ना गळ्यात. लोक विचारतायत महाराज रामकंठी धरा तुम्ही जे असं सांगता ना, मग हे राम जे नाव आहे, हे प्रभू जो आहे, तो एखाद्या मौल्यवान रत्नासारखा आहे का? तो आम्ही गळ्यात धारण करायचा? तर उत्तर आहे का, त्या त्या जातीत उत्तमात उत्तम जी वस्तू असते त्या सगळ्या वस्तूंना रत्नच असं म्हणतात. रत्नच असं. आता क्षेत्र मृदंगाचा असू द्या, हो रत्न घेऊन ये वापस. माऊली महाराज क्षेत्र मृदंगाचा असू द्या. एखादा मृदंग वादक त्या मृदंगाच्या जातीमध्ये, हा शब्द जरा वेगळा ऐका, मृदंगाच्या जातीमध्ये उत्तमात उत्तम वादन करत असेल तर त्यांना शब्द दिला जातो मृदंग रत्न, ताल मणी, ताल रत्न हे शब्द दिले जातात. गायनाच्या क्षेत्रामध्ये एखादा उच्च स्थितीला पोहोचलेला गीतकार असू द्या, गाणं असणार असू, त्याला काय म्हणतात? संगीत रत्न, गान रत्न अशा शब्दाचे शब्द असतात. एखादा समाजामध्ये समाजाच्या स्थितीमध्ये उच्च कोटीला एखादा मनुष्य पोहोचला की त्याला शब्द दिला जातो काय? समाज रत्न. समाज रत्न. भारतामध्ये एक पुरस्कारही दिला जातो. कुठला? भारत रत्न. खेळामध्ये एखादा उच्च कोटीला पोहोचला, खेल रत्न असे शब्द असतात. क्रीडा रत्न. त्या त्या जातीमध्ये उच्च कोटीला पोहोचलेली वस्तू तिला रत्न जर असं संबोधत असतील तर साधनेच्या बळामध्ये ज्या अनंत प्रकारच्या साधना सांगितल्यात, म्हणजे ज्ञान नावाची साधना आहे, यज्ञ नावाची साधना आहे, कर्म नावाची साधना आहे, योग नावाची साधना आहे, या सगळ्या साधनामध्ये भगवान परमात्म्याचं नाम हे उच्च कोटीला पोहोचलेलं असल्यामुळे भगवान परमात्म्याचं नाम सुद्धा रत्न आहे. म्हणून रामकंठी धरा. आपण काल्याच्या कीर्तनाच्या शेवटी एक अभंग घेत असतो बघा. कुठला? कंठी धरीला कृष्ण कंठी धरीला कृष्णमणी. या अभंगातला शब्द पहा ना, काय धरला कंठात? कृष्ण नावाचा मणी. आता भगवान परमात्म्याचं नाम कंठात धरणं याचा अर्थ असा होतो, म्हणजे देवालाच गळ्यात बसवायचा असं नाही. तो गळा केवढा, देव केवढा, कसा बसेल गळ्यात? शक्यच नाही ना, नाही शक्य. नेमकं काय करा? जसं स्त्री गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण करते आणि मंगळसूत्राचा अर्थ असा होतो
की स्त्रीचं संपूर्ण समर्पण तिच्या पुरुषाशी असतं, त्या पुरुषाशी असतं. आणि मग ती जे समर्पण असतं ना, ते समर्पण कशा पद्धतीनं असतं बघा ना. मंगळसूत्र घालते गळ्यात ती आणि नाव आपलं, कपाळावर लावते कुंकावाचा टिळा ती आणि नाव, तुम्ही बोलत चला, नाव आपलं. महात्म्याचं दर्शन घेते ती आणि आशीर्वाद, आशीर्वाद मी 3 वाजेपर्यंत सोडत नाही, तुम्ही बोलला नाहीत तर. आशीर्वाद आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवते ती आणि नाव आपलं. हाडामासाचं रक्ताचं दूध पाजून पाजून त्याचं भरण पोषण करते ती आणि नाव, आलं लक्षात तुझं, नाव आपलं. ऐका, कधी कधी माझ्या माय मावल्यांनी जर खरंच आपल्याला प्रश्न विचारला ना, बरं का मंडळी, ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांनी लक्षात घ्या, त्यांनी जर आपल्याला प्रश्न विचारला ना, मालक कुंकू लावते मी, आशीर्वाद घेते तुमच्या करता, पाया पडते मी, आशीर्वाद घेते तुमच्या करता, मंगळसूत्र घालते मी, आशीर्वाद तुमच्या करता, लेकरू पोटामध्ये वागवते मी, नाव लावते तुमचं, सगळं तुमच्या करता, मग तुम्ही माझ्या करता काय करता? कधी जर तिनं असा प्रश्न आपल्याला विचारला ना, तर मला नाही वाटत आपल्याकडे उत्तर असेल म्हणून त्याचं. आपल्याकडे काहीच नाही त्यांच्यासाठी, काहीच करत नाही. आता ती स्त्री ह्या पुरुषासाठी एवढं सगळं का करते, त्याचं उत्तर असेल, तिनं जे मणी तिच्या गळ्यात धारण केलेत ना, ते धारण करत असतानाच तिनं वचन दिले, आता हे तन मन धन सर्वस्व माझं समर्पित करते मी माझ्या पतीला. ज्या अर्थानं ती मंगळसूत्र गळ्यात धारण करते ना, त्या अर्थानं तुम्ही प्रभूचं नाव प्रभूला गळ्यात धारण करा, कंठात धारण करा. याचा अर्थ असा होतो, त्याचं नाव सतत गा, सदा नाम घोष करू हरी कथा, अशा पद्धतीनं कंठात धारण करा. म्हणे कसं धारण करा? कबीर महाराजांचं एक गोड पद आहे, तन तंबूरा तार मन अद्भुत है ये साज, हरि के कर से बज रहा हरि की है आवाज, तन के तंबूरे में, तन के तंबूरे में दो सासों के ताल बोले, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम, जय सिया राम राम, जय सिया राम राम. महाराज वर्णन करतायत, शरीराचा विना झाला पाहिजे, शरीराचा विना. गोड असे 2 तारे, त्या 2 तारांनी प्रभूच्या हाताने हा विना वाजावा, असा प्रभू आपल्या अंतःकरणामध्ये वास्तव्याला यावा, त्याचं तसं भजन घडलं पाहिजे. अब तो इस मन के मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा. अब तो इस मन के मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा. मगन हुआ मन मेरा छोटा, जन्म जन्म का फेरा, जन्म जन्म का फेरा. प्यासी तो अखियों में, प्यासी तो अखियों में, प्यासी तो अखियों में सुर का सिंगार बोले, जय सिया राम राम, जय सिया राम राम, जय सिया राम राम, जय सिया राम. त्याचं भजन ज्या दिवशी घडेल, रामकंठी धरा. जसं दादा रामकथेत नेहमी उदाहरण देतात बघा, त्या शबरी मातेची कथा येते. शबरी मातेची, शबरी मातेनं प्रभूला अंतःकरणात धारण केलं. कसं? त्या वाट पाहायच्यात शबरी माता, आलेल्या प्रत्येकाला विचारायच्यात की माझा प्रभू रामचंद्र मला दर्शन देण्याकरता कधी येईन. 10 दिशांना विचारायच्यात. आणि जेवढे रस्ते आश्रमाकडे येतात ना, आई साहेब ऐका, ते सगळे रस्ते आपल्या हाताने स्वच्छ करून टाकावेत, स्वच्छ सुंदर रस्ते करावेत. सगळ्या रस्त्यांवरती फुलं आतरावीत आणि विचार अंतःकरणामध्ये करावा, माझा प्रभू येईल,
माझा प्रभू येईल, दिवसभर वाट पाहावी आणि नाही देवाला, परमात्मा नाही आला की संध्याकाळी आपली छाती बोडून रडावं, देवा आखडिया छाडा पडी पंत निहारी निहारी, जिबडिया छाडा पडी राम पुकारी पुकारी. देवा तुझं नाव घेता घेता आता जीभ सुद्धा उचलत नाही रे, कधी येशील आश्रमात या, कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदन. ऐका ना, वाट पाहायच्या रात्रंदिवस कधी येईल परमात्मा, कधी येईल. पण देवाने यायचंच नाही. पण अंतःकरणातली जी आवड आहे ना, ती आवड निश्चित कधीच कमी व्हायची नाही, तिला इतकी सुद्धा कमी व्हायची नाही. सगळ्यांच्या पाठातलं एक भजन आहे बघा, शबरी माता अंतःकरणात विचार करताय, जब मेरे राम जी का आवल होगा, शबरी के कुटियों का पावल होगा. रात्रंदिवस वाट पाहतायत, रात्रंदिवस, पण प्रभू येत नाहीत. पण अंतःकरणात रामच एवढा बसून घेतलेला होता की अनंत वर्षापासून वाट पाहणं चालू आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला, एक दिवस परमात्म्याला दर्शन देण्याकरता यावं लागलं. रामकंठी धरा. महाराज फायदा काय होईल, फायद्याशिवाय आम्ही पुढे जात नाहीत. तुकोबाराय फायदा सांगतात, तेने चुके फेरा गर्भवास. हा गर्भवासाचा फेरा चुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे महाराज गर्भवासाचा फेरा चुकणं आणि देवाचं नाव घेणं त्याच्यात अर्थार्थी काय संबंध आहे. तुकोबाराय सांगतात काय असतं, एकदा का त्याला तुम्ही तुमच्या हृदयात बसवलं, मग ज्ञानाचा प्रकाश उदयाला येतो. आणि महापुरुष सांगतायत, गीताकार सांगतायत, ज्ञानाग्निदग्ध कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञान मागच्या सगळ्या कर्मांना जाळून भस्म करतं. इति तेने चुके फेरा गर्भवास. महाराज हे आमचं प्रेम इकडं लावलं तर मग बाकीच्या प्रेमाचं काय. तुकोबाराय सांगतात, नाशिवंत अटी प्रिया, नाशिवंत अटी प्रिया पुत्रधान, नाशिवंत अटी प्रिया शेवटाकडे वळूया. ऐका, 12:15 सुरुवात झाली, ती 1:15 झाला म्हणजे थांबायला हरकत नाही. नाशिवंत अटी प्रिया पुत्रधन. तुकोबाराय सांगतात, ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करतायत, म्हणजे वरच्या पहिल्या चरणासोबत या दुसऱ्या चरणाचा अर्थ जोडायचा. हे नाशिवंत म्हणजे नेमकं कसं. आटी तुकोबाराय सांगतात, हे आटणार आहे. मग आटणारं नेमकं काय असतं, तर त्याला उत्तर असं आहे, संसारातलं जे प्रेम आहे ते नेमकं आटणार आहे. कसं आटतं. राजा भर्तहरिनाथाच्या जीवनातला फार गोड दृष्टांत आहे. राजा फार सात्विक वृत्तीचा होता. महात्मे आले की दर्शन घ्यायची, त्यांची पूजापाठ करायची, त्यांना योग्य मान सन्मान द्यायचा. एका महात्म्याने त्या राजा भर्तहरिनाथाला फार गोड असं सुंदर असं फळ खायला दिलंय आणि सांगतोय, तो राजा हे फळ खा, तुझं आयुष्य दीर्घायुष्य बनेल, अनंत वर्षापर्यंत तुला आयुष्य मिळेल, या फळाचा प्रसाद असा आहे. आणि ज्यावेळेस त्या राजानं ते फळ हातात घेतलंय ना बंडू दादा, त्यावेळेस तो राजा विचार करतोय,
हे फळ जर मी खाल्लं तर कदाचित हा माझा स्वार्थ ठरेल, कारण एवढी मोलाची वस्तू मला मिळाली आणि ती मी एकट्यानं खाल्ली तर माझा हा स्वार्थ ठरेल. मग माझं ज्याच्यावरती नितांत प्रेम आहे ही वस्तू मी त्याला दिली पाहिजे, हा माझ्या मनाचा मोठेपणा ठरेल. मग त्यानं काय केलं, तुम्ही दृष्टांत त्याचं चरित्र वाचा. त्या राजानं ते फळ घेतलं आणि ते फळ त्या राजाचं ज्याच्यावरती नितांत प्रेम होतं म्हणजे ती त्याची पत्नी, त्या पत्नीला दिलं. दुर्दैव असं त्या पत्नीनं ते फळ हातात घेतलंय आणि ती पत्नी सुद्धा विचार करते माझं आयुष्य वाढणार आहे या फळानं, पण ती सुद्धा विचार करते माऊली महाराज हे जर फळ मी खाल्लं तर माझ्या आयुष्यातला हा स्वार्थीपणा ठरेल, हे फळ मी त्याला दिलं पाहिजे ज्याच्यावरती माझं नितांत प्रेम आहे. त्या राजाच्या जीवनात दुर्दैव असं होतं त्याच्या पत्नीचं प्रेम त्या राज्यातल्या प्रधानावरती होतं. तिनं ते फळ घेतलं आणि त्या प्रधानाला देऊन टाकलं. आता हे इथं तरी संपावं ना, संपलं पाहिजे की नाही. आता पुढं ऐका, तो प्रधान हातामध्ये फळ घेतोय आणि प्रधान विचार करतोय तोच विचार, एकाच मातीत राहणारे एकच खाणारे विचार एकच. प्रधान विचार करतोय हे फळ जर मी खाल्लं, हे फळ जर मी खाल्लं तर माझा स्वार्थ ठरेल, हे फळ मी त्याला दिलं पाहिजे. कोणाला? तुम्ही ऐकताय ना, ज्याच्यावरती माझं नितांत प्रेम आहे त्या प्रधानाचं प्रेम होतं एका वेश्येवरती. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या प्रधानानं ते फळ दिलं वेश्येला. तुम्ही कौसडीकर म्हणाल हे इथं तरी थांबलं पाहिजे ना. हा संसरती इति संसारा, हा थांबत नाही ते. ऐका, त्या वेश्येनं फळ हातात घेतलंय महाराज आणि ती वेश्या विचार करते नासका कुसका देह माझा, किती जणांनी या देहाचा उपभोग घेतलाय, काय माझं आयुष्य वाढून मी काय मिळवणार आहे जीवनात, सगळं नासलेलं आहे माझ्या आयुष्यात आणि माझं आयुष्य वाढून काय उपयोग होणार आहे. आयुष्य त्याचं वाढलं पाहिजे ज्याचा समाजाकरता उपयोग आहे, आयुष्य त्याचं वाढलं पाहिजे जो समाजाकरता आहे. आणि मग असा कोण आहे तिनं विचार केला, या नगरीचा जो राजा आहे तोच असा व्यक्ती आहे की त्याचंच आयुष्य नक्की वाढलं पाहिजे. तिनं ते फळ घेतलं आणि ज्याच्याकडून आलं होतं, तुम्ही ऐकताय ना, ते त्याच्याच हातात नेऊन दिलं. म्हणे राजे हे एका महात्म्यानं दिलेलं फळ आहे. राजा तर चकितच झाला, म्हणे काय जग लहान झालंय, 3-4 दिवसातच वापस आलं हे. ऐका ना, इतकं लहान जग झालंय. राजा विचार करतो माझं प्रेम पत्नीवरती, पत्नीचं प्रेम प्रधानावरती, प्रधानाचं प्रेम वेश्येवरती, वेश्येचं प्रेम माझ्यावरती. असा जर गचाळ संसार असेल तर या संसारात मला राहणंच नको. आटून टाकलं संसारावरचं प्रेम. या अर्थानं तुकोबाराय सांगतात नाशिवंत आटी. आणि तुम्ही पहा ना, तुमच्या प्रत्येकाच्या घरातला तो प्रश्न आहे, सगळ्याच्या घरातला असंच आहे, सगळ्याच्या घरातलं असंच आहे. तुम्ही म्हणाला ऐकणाऱ्याच्या घरातलं असं, मग बोलणाऱ्याच्या घरातलं कसं? तुम्ही ऐकताय ना, बोलणाऱ्याच्या घरातलं कसं, तर ऐकणाऱ्याच्या घरातलं जसं बोलणाऱ्याच्या घरातलंही तसंच. कसं? उत्तर असे, ऐका हे कसं चालतं पुढे, ऐका ना. ज्ञानोबराय त्याच्याकरता ओव्या खर्च करताय. पहिली ये बाळ दशे आई वाहेची पिसे, मग स्त्री मांसे ते सरे, मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. तुम्ही पहा सगळ्यात जास्त प्रेम ही लहान लहान लेकरं आहेत ना, मग अशी पाणी वाटत होती पहा, ती छोटी छोटी लेकरं आहेत ना, त्या लेकराचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावरती असेल, कोणावरती असतं? आई आई आई. पहिली बाळ दशेन आई बा, आई बा हेची पिशे. ते रात्रंदिवस म्हणत असतं आई माझी, ते दुसरं काहीच म्हणत नाही, ते तेवढंच म्हणत राहतं. ऐका, आई बा हेची पिशे. आणि मग काय होतं, एकदा का त्याचं सावधान, ते एकदा त्याचं लागलं. माऊली महाराज हे स्वर असे आहेत ना, हे 4च शब्द आहेत हे, पण स्वर असे आहेत. ज्याचं झालं त्यालाही आनंद होतो हे ऐकलं की, आणि ज्याचं राहिलंय त्यालाही आनंद होतो. ज्याचं झालं त्याला का आनंद? आपलं असंच लागलं होतं म्हणून आनंद. आणि ज्याचं राहिलंय त्याला का आनंद? आपलं असंच लागेल म्हणून आनंद. ऐका ना, लहानपणात आई हे पिसं असतं, आईवरती प्रेम.
आणि जसा मोठा होईल तेच प्रेम बदलतं आणि मग बाईवरती जातं. म्हणे मग हे इथं तरी थांबावं ना, इथं नाही थांबत. स्त्री भोगिता ठावो मग वृद्धाप्य लागे येवो, तोच करी प्रेम भावो बाळकाशी. बाईवरही प्रेम राहत नाही, मग लेकरावरती जातो आणि लेकरावरतीही राहत नाही, त्याच्या पुढे सरकतं. मग 3 किलोचा विना घेऊन गावात फिरता. 3 किलोच का जास्त असते? हे इना नाही बाबा, ते 2 पायाचा इना. हा 2 पायाचा इना. ऐका, ते प्रेम सरत. म्हणून तुकोबारा कदाचित म्हटले असतील, नाशिवंत आटी प्रिया पुत्र आणि धनही शब्द लावून टाकला. या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया आस. काय असतं, झाडाची सावली सकाळी एका बाजूला आणि दुपारी एका बाजूला आणि संध्याकाळी तिसऱ्याच बाजूला असते. आपल्या खिशात येणारी 2000ची नोट, आपल्या खिशात येणारी 2000ची नोट ही विचार करून खिशात आलेली असते. कशी? ती दुसऱ्याचा खिसा रिकामी करून आपल्या खिशात आलेली असते. हे तर मान्य आहे तुम्हाला? ऐका ना, मग धनावर तुम्ही विश्वास ठेवताच कसा? दुसऱ्याचा खिसा रिकामा करून आपला खिसा जर भरलेला असेल तर विश्वास ठेवा, एक ना एक दिवस आपला खिसा सुद्धा नक्कीच रिकामा होणार आहे, आपलं धन दुसऱ्याकडे जाणार आहे. हे सगळं सरणार असल्यामुळे तुकोबाराय सांगतात, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. हा हे जे वृक्ष आहे ना, हा वृक्षच विषारी आहे आणि त्याचं बीज सुद्धा त्याच पद्धतीनं असल्यामुळे तुम्ही कितीही आळ साखरेचं करा आणि त्याच्यात कडू भोपळ्याचा वेल लावा आणि भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयत्न करा आणि जगाला सांगा, ए साखरेच्या आळ्यात लावलेत, साखरेच्या आळ्यात कडू होण्याचा प्रश्नच नाहीयेत प्रश्न कडू होण्याचा. सगळे गोडचे गोडच जन्माला येतील. तुम्ही तोडून पहा, ज्याचं बीजच कडू असेल त्याला लागणारी फळं सुद्धा कडूच येतात. कितीही साखरेचे आळे बनवा, माझ्याकडे प्रमाणे भरपूर आहेत, पण आपल्याला शेवटाकडे वडायचे. तुकोबाराय सांगतात, हे सगळं नाश पावणार आहे. त्याच्यामुळे तुमची प्रीती देवाकडे असू द्या. रामकंठी रामकंठी राम अंतःकरणात धरा, म्हणे नेमका कसा धरा? तुकोबाराय त्याच्याकरता नियम सुद्धा सांगतात. नाव धड करा सहस्त्रनामाची, ते भव सिंधूची थडी पावे. हा संसार रूपी सिंधू तुम्हाला तरुण पलीकडे जायचं असेल तर तुमची जी नाव आहे, म्हणजे कौसडीला यायचं असेल तर जे वाहन आहे त्याची 4ही चाकं, त्याच्यातली हवा, टाकीतलं पेट्रोल हे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे, तरच माणूस पोहोचू शकतो. आणि म्हणे मग पहिलं तीराला जायचंय आणि नाव अशी घेतलीये की तिला 100 ठिकाणी छिद्र आहेत. छिद्रेषु बहुला अनर्था भवंती असं म्हणतायत. छिद्र पडलेली नाव असेल तर एका तासात पलीकडे जाईन. बरोबर? एका तासात पलीकडे जाईन का पलीकडे जाईन ती नक्की वरी गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, नाव धड करा सहस्त्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे महाराज. आणि असं जर सगळं आम्ही आमची प्रीती तिथं लावली तर परिणाम काय होतो? तुका म्हणे काळा, तुका म्हणे आमच्या स्वरगुंजन वारकरी यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.